हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर हा ब्लॉग आहे तो माझा गुरुवाराचा आहे, म्हणजे जो मागच्या मार्च महिन्यातील जे गुरुवार होते त्या गुरुवारचा आहे। हा सेकंड गुरुवार आणि थर्ड गुरुवारचा मी हा ब्लॉग एकत्र केलेला आहे, कारण की मला भरपूर काम होतं ब्लॉगचं आणि ते देणंही म्हणजे द्यायचं होतं गडबडीत, त्यामुळे मी हे ब्लॉग शूट केलेले थोडे पण एडिट केले नव्हते। सो माझा हा ब्लॉग आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा। तर या ठिकाणी आता माझ्या घरातले जेवण वगैरे सर्व बनवून झालेलं आहे आणि मी आत्ताच घराच्या मागून जी पालवी लागते आपल्याला 5 फळांच्या झाडांची, सो ती आत्ताच आणलेली आहे आणि आता या ठिकाणी मी पूजेचे सर्व साहित्य घेऊन बसलेले आहे आणि आता मी पूजा मांडणार आहे। सो अगोदर मी ते स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आणि एक साईडला ही रांगोळी घातली, कारण एकदा चौरंग जर ठेवला तर त्या बाजूने मला रांगोळी काढता येत नाही आणि आमचं देवघर आहे ते सेपरेट आहे आणि छोटंसंच आहे। सो मग मी अगोदर रांगोळी काढून घेतली आणि बाकीची तयारी तर मी करून बसलेली। सो आता इथे मी पूजा मांडून घेत आहे। दिवा आहे तो लावलेला आहे, पण ॲक्च्युली दिव्याची मला खूप अडचण होती, कारण असं वाटत होतं भाजेल वगैरे। सो मी एकदा त्याला ठेवला होता तिथे पूजेच्या वरती, परत नंतर मी साईडलाही ठेवला होता नंतर। आणि आता मी ते अगोदर तांदळाचे दास बनवून घेतले आणि इथे कलशामध्ये ताजं पाणी घेतलेलं आहे, तो अगोदर धुवून वगैरे स्वच्छ घेतलेला आहे आणि नंतर मग मी आता त्याच्यामध्ये सुपारी, नाणं, दुर्वा, हळदी कुंकू सर्व टाकून घेत आहे। मार्गशीर्ष गुरुवारची पूजा ही खूप साधी आणि सोपी असते, त्या पुस्तकामध्येही त्याची मांडणी सोपी आणि साधी दिलेली आहे, त्याचप्रमाणे मी मांडून घेते। जास्त काही तामझाम करत बसत नाही, फक्त देवी आहे ती थोडीशी मी माझ्या म्हणजे मताप्रमाणे ते सजवत असते। तर या ठिकाणी माझी पूजा आहे ती मांडून झालेली आहे आणि आता मी हे आवरून झाल्यानंतर दुकानामध्ये गेले होते। तर या ठिकाणी काही ब्लाऊज डिझाईन आहेत ते मी स्वतः शिवलेले आहेत, ते एका कस्टमरचे होते, म्हणजे एका घरातले होते, एका आईचे आणि त्यांच्या 2 मुलीचे, कारण त्यांच्या घरात बारसं होतं त्यांच्या नातवाचं। सो हा आहे त्यांच्या स्वतःचा ब्लाऊज आहे, त्यांच्या मुलीच्या बाळाचं बारसं होतं त्यांचा ब्लाऊज आणि दुसरा एक त्यांच्या बहिणीचा ब्लाऊज होता। तर ह्या ब्लाऊज डिझाईन कशा आहे ती मला कमेंट करून नक्की सांगा, तुम्हालाही आवडल्यात की नाही ते। ब्लाऊजला आणि स्लीव्हलाही डिझाईन केली होती। आणि हा ब्लाऊज आहे तो दुसऱ्या कस्टमरचा होता, त्यांच्या पण मुलाचं बारसं होतं, मुलीचं बारसं होतं, त्यांचा हा ब्लाऊज होता। त्यांनी तो आदल्या दिवशी दिला होता, त्यांना लगेच हवा होता दुसऱ्या दिवशी, सो हा पण मी पूर्ण केला होता। हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील 3रा गुरुवार आणि मी आलेली आहे पालवी गोळा करायला। माझ्या घरातली सर्व कामे झालेली आहेत आणि आता पालवी गोळा करून मी पूजा मांडणार आहे। तर मी या ठिकाणी आमच्या घराच्या मागे पालवी गोळा करते। फुलं मी बघते आहे का फुलं मला थांबलेत 2। चल की पूजा ऐकायला तर
हा एक ब्लाऊज डिझाईन होता, तोही अर्जंट होता आणि ॲक्च्युली ही पार्टीवेअर साडी होती. सो त्यांनी हा ब्लाऊज डिझाईनला म्हणजे ॲक्च्युली अशी डिझाईन पाठवलेली मी त्यांना. सो त्या म्हणलेलं असेच करा, मग मी केलेली आणि हा व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला माझ्या ब्लाऊज डिझाईन कशा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पिल्लूच्या शाळेसाठी हा कोलाज करायचा होता. सो त्याने छत्रपती शिवाजी महाराजांवरती करूया म्हटला होता, म्हणून मग आम्ही हा बनवलेला आहे. ॲक्च्युली मीच त्याला गडबडीत मदत केलेली, कारण सकाळी खूप गडबड झालेली आणि त्यावेळेला हा कोलाज बनवला होता. तर याच नोटवर माझा हा व्लॉग आहे तो मी इथे संपवते. तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.